या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गौप्यस्फोट होणार आहे ते म्हणजे आता राहुल आणि रोहिणी यांचा जो काही फ्लॅट आहे त्या फ्लॅटवरती काय घडलं होतं किंवा नंतर त्या वेड्याने अपघाताच्या स्थळी काय पाहिलं होतं। कलाचा ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा कला जिवंत होती, पण अपघात झाल्यानंतर रोहिणी आणि राहुलने तिला तिथे मारलंय हे सत्य समोर आले। कसं काय सगळं पाहूया। इकडे आता ज्या वेळेला नेहाचा फोन आलेला आहे सुकन्याला आणि ती म्हणते अगं तिने काहीतरी वस्तू हरवली, तर ती विचारते आहे सुकन्याला तू कुठे ठेवलीस। यावर ते सुकन्या तिला आता सांगते की त्या कपाटामध्ये आहे। नेहा म्हणते अगं हो विसरूनच गेले मी, असं होतं तू इथे नसलीस ना की मला कोणतीच गोष्ट जागेवरती मिळतच नाहीये असं म्हणत ती सांगते ठीक आहे मी बघते। आणि त्याच वेळेला ती ज्या वेळेला कपाटामध्ये तिचं काही सामान शोधतीये त्याच वेळेला ती चिठ्ठी खाली पडली, जी चिठ्ठी तिला सुकन्याने तुझी चिठ्ठी आहे म्हणून दिले। आणि मग ती म्हणते 1 मिनिट थांबा असुकी असं म्हणत ती आता ती चिठ्ठी उचलते आणि त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर वाचते की राहुल सर आणि रोहिणी मॅडम यांनी आपल्या घराची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन केलाय आणि त्यांनीच मला, असं अर्धवट वाक्य असलेली ती चिठ्ठी वाचल्यावरती आता मात्र नेहाला जरा धक्का बसतो आणि ती ते वाक्य परत वाचायला लागते। आणि फोनवरती सुकन्या हे ऐकत आहे। ज्या वेळेला सुकन्या फोनवरती हे ऐकते आणि त्याच वेळेला आता ती म्हणते काय ग काय बोलतेस तू। यावरती लगेचच ती सांगायला लागते अगं काही नाही, ही चिठ्ठी आहे बघ त्या दिवशी तू ती मला म्हणून दिली होतीस तर ती चिठ्ठी माझी नाहीच आहे ग, पण आत्ता मी त्यातला हा मजकूर वाचतेय ना तर असा मजकूर आहे। यावरती लगेचच रोहिणी राहुल म्हटल्यावरती आता सुकन्याच्या समोर घरामध्ये आज झालेला प्रकार आलाय। मग सुकन्या म्हणते एक काम कर तू ती चिठ्ठी ताबडतोब घेऊन चांदेकरांच्या घराच्या इकडे येऊ शकशील का। यावरती नेहा म्हणते का नाही मी येते लगेचच, तू बाहेर येऊन थांब। इकडे तोपर्यंत आता सरोज आलेली आहे आणि आबा तुमची तब्येत आता ठीक आहे ना असं विचारतीये। त्यावेळी ते आबा म्हणतात हो ठीक आहे माझी तब्येत। त्याच वेळेला मग आता इकडे आबा म्हणतात पोरी तू ठीक आहेस ना। यावरती सुकन्या म्हणते मला म्हणजे त्या काही बोलल्या याचं काही वाटत नाहीये, पण आपली चूक नसताना कोणी जर का आपल्याला काही बोललं ना तर ते जरा वाईट वाटतं ना, म्हणूनच म्हणजे माझी खरंच काही चुकी नव्हती आणि त्या तिथे होत्या तर त्यांनी आबांना थांबवायला हवं तर असं इतकंच माझं म्हणणं होतं, तर त्या इतक्या चिडल्या का मला काही कळतच नव्हतं। यावरती आबा सुद्धा तोच विचार करायला लागतात जे सुकन्या बोलत आहे आणि त्यांना सुद्धा रोहिणी आणि राहुल यांचं वागणं जरा सस्पिशियसच वाटायला लागतं। बरं हे सगळं होत असताना आबा म्हणतात पोरी तू नको इतका विचार करूस, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुझी काहीच चुकी नव्हती। आणि आबांच्या या बोलण्याला सरोज सुद्धा प्रेक्षकांनो सपोर्ट करत आहे। बरं हे सगळं चालू असताना मग आता नेहा खाली आले असा फोन सुकन्याला आल्यावरती सुकन्या ताबडतोब खाली गेले। सुकन्या खाली झाले आणि नेहाने तिला ती चिठ्ठी दिली। मग आता ती चिठ्ठी सुकन्या उघडते आणि ती म्हणते हे तर कलाचं अक्षर आहे। यावरती नेहा म्हणते कोण कला, कलाचं अक्षर। यावरती लगेचच ती सांगते अगं कला अद्वैत चांदेकर यांची बायको, म्हणजे खरं सांगायचं तर कला चांदेकर ही आता मी जिला अपघातातून वाचवलं ना तीच आहे कला चांदेकर। असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते काय बोलतेस तू। यावर ते सुकन्या म्हणते हो तू चिंता करू नकोस मी बघते ह्या चिठ्ठीचं काय करायचं, तू निघ असं म्हणत ती आता नेहाला जायला सांगते। आणि निघता निघता ती सांगते काहीतरी गूढ आहे, हे गूढ काय आहे मला कळत नाहीये, पण हे गूढ मी सोडवणार आणि कलाला नक्कीच न्याय मिळवून देणार आहे। असं म्हणत ती आता ती चिठ्ठी घेऊन अद्वैतकडे जाते आणि त्याला आता सत्य सांगायला येते, पण मुळातच तिला या चिठ्ठीचं गूढ काही उकललेलं नसतं। तोपर्यंत ती आता अद्वैतकडे येते आणि अद्वैत सर ही तुम्ही चिठ्ठी वाचू शकता का। यावरती अद्वैत प्रेक्षकांनो ती चिठ्ठी घेतो आणि त्याच्यामध्ये असलेलं कलाचं नाव तो वाचतो। ज्या वेळेला कलाचं नाव म्हणजे कलाचं अक्षर तो वाचतो, कलाचं अक्षर म्हटल्यावरती तो म्हणतो हे काय आहे। यावरती सुकन्या सांगते खरं सांगू का तर आता ही चिठ्ठी माझ्या ह्याच्यात कशी काय आली मला खरंच माहित नाहीये, कारण ज्या वेळेला त्यांचा अपघात झाला मी त्यांना वाचवलं, पण त्यानंतर मग माझी सुद्धा शस्त्रक्रिया तिकडेच झाली आणि त्यानंतर कदाचित ही चिठ्ठी हॉस्पिटलमधूनच माझ्या इथे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मलाच कळत नाहीये की ही चिठ्ठी माझ्याकडे कशी आली, पण मी काल सगळं सामान ज्या वेळेला काढलं होतं ना ते सामान जेव्हा काढलं त्यावेळेला मला ही चिठ्ठी म्हणजे तीच अक्षर आणि ते अक्षर सेम आहे हे मला समजलं होतं आणि म्हणूनच मी हे ओळखलं की हे कलाचं अक्षर आहे आणि माझ्याकडे ही चिठ्ठी कशी आली ते गडबडीत काय मला कळलं नाही। अद्वैत ती चिठ्ठी वाचतो की आपली प्रॉपर्टी हडप करण्याचा रोहिणी मॅडम आणि राहुलचा डाव आहे आणि त्यांनीच मला
असं म्हणून शेवटचं वाक्य आता अद्वैतला जरा खटकतं. म्हणजे त्यांनी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्यात, त्यांचा डाव आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. पण त्यांनीच मला, मग आता अद्वैत म्हणाला, तो काय म्हणायचं होतं कलाला, त्यांनीच मला मारलं, त्यांनीच माझा ऍक्सिडेंट केला, त्यांनीच काय, नाही नाही, आता मला गप्प बसून चालणार नाहीये. मला रोहिणी आत्या आणि राहुल यांना धडा शिकवल्याशिवाय मला गप्प बसता येणार नाहीये. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. यांना जोपर्यंत जेलमध्ये मी पाठवत नाहीये तोपर्यंत माझ्या जीवाला अजिबात शांती येणार नाही. असं म्हटल्यावरती आता इकडे सुकन्या त्याला सांगते, सर कोणत्याही प्रकारचा आतताईपणा करून आपल्याला चालणार नाहीये. कारण कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा आपण जर का असं घाई गडबडीत कोणताही निर्णय घेतला ना तर या सगळ्याचा परिणाम खूपच वाईट होऊ शकतो, असं म्हणत आता इकडे ती सांगत आहे. पण त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो, पण माझ्या कलाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हो सर, पण जरा धीराने आपल्याला घ्यायला पाहिजे. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतं, अद्वैत बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी जर का आत्ता अतताईपणा करून आता कोणताही निर्णय घेतला तर हा निर्णय म्हणजे चुकीचा ठरेल. मला जर का कलाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला थोडे दिवस थांबावंच लागेल आणि थोडे दिवस थांबूनच मला या सगळ्यामध्ये आता पुढचं काय काम करायचं ते करायला लागेल. नाहीतर अतताईपणाच्या नादामध्ये जर का मी काही बोललो किंवा जर का मी काही केलं तर ते सत्य मला शोधण्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच नक्कीच मला आता जरा जपून हे सगळं करायला पाहिजे. असं म्हणत हे सगळं चालू असताना कला म्हणजे न्याय मिळवून देण्यासाठी अद्वैत थोडा शांत झालाय आणि तो विचार करतो की काहीही झालं तरी मी पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांची मदत घेतो, त्यांनी हा तपास कार्य कुठपर्यंत आणलंय ते सुद्धा पाहतो आणि त्यानंतर मग आता मी ठरवतो पुढे काय करायचं ते. फायनली त्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर तो आता कलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस स्टेशनला काही माहिती मिळते का हे पाहायला चाललाय. त्यावरती सुकन्या म्हणते, सर तुम्ही एकटे नाही आहेत, मी तुमच्या सोबत कायम आहे. कला मॅडमना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील किंवा जे काही करायला लागेल ते सगळं करायला मी तुमच्या सोबत आहे. एकत्रित आपण काम करूया, असं म्हणत ती हात पुढे करते आणि आता अद्वैत तिला हात मिळवतो. हा हात मिळवल्यावरती मग आता दोघ जण खूपच खुश होतात आणि दोघांनी आता इकडे ठरवलेलं आहे की दोघांनी एकत्रितपणे काम करायचं. मग फायनली जेव्हा हात हातामध्ये येतो तेव्हा कुठेतरी सुकन्याला आपल्याला काहीतरी वेगळं होतंय किंवा हा स्पर्श आपण याच्या आधी सुद्धा अनुभवलाय का असं तिला जाणवायला लागतं आणि अद्वैतला सुद्धा. पण सध्या अद्वैत रागामध्ये असतो त्यामुळे प्रेक्षकांना तो विचार करत नाही इतका आणि निघून जातो आणि सुकन्या मात्र विचार करत बसते, का होतं असं. ज्या वेळेला अद्वैत सर समोर येतात त्या वेळेला मला खरंच काहीतरी होतं. काय होतं, आमचे आधीचे काहीतरी ऋणानुबंध आहेत का, काय आहे तिला कळत नाहीये. तिला अजूनही माहित नाहीये की कलाचं हार्ट आपल्याला दिलेलं आहे आणि आता त्यामुळे हे सगळं होते. यावरती आता इकडे ती निघालेली आहे आणि अद्वैत निघालेला आहे पोलीस स्टेशनला आणि तो सांगत आहे सुकन्याला की या वेळेला मला आता कोणत्याही प्रकारचा रागावरती ताबा सोडून चालणार नाहीये, रागावरती कंट्रोल ठेवूनच पुढचं सगळं करायला लागणार आहे. यावरती सुकन्या म्हणते, या सगळ्याच्या मागे जाऊन नक्की या दोघांचं कला मॅडमशी काय वैर होतं किंवा हे दोघं जण कला मॅडमचा इतका काय राग करत होते हे सत्य आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच कोडी सुटतील. लगेचच अद्वैतने पोलीस स्टेशनला कॉल केलाय. कॉल करून मी तिकडे भेटायला येतोय केसच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे आणि तोपर्यंत तो आलाय सुद्धा आणि तो सांगतोय की सर काही इम्प्रूव्हमेंट झाली का, 6 महिने उलटून गेले, माझ्या बायकोच्या अपघाताचं काय झालंय. यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात, हे बघा आम्ही आमची चौकशी करतोय पण यावरती अद्वैत म्हणतो एक काम करू शकतो का, ज्या वेळेला माझी बायको त्या दिवशी गेली त्या दिवशी तिचं मोबाईलचं लोकेशन आपण काढू शकतो का. मग त्या 2-3 तासामध्ये ती कुठे कुठे गेली होती, त्या 2-3 तासामध्ये तिचा मोबाईल कुठे कुठे फिरत होता, म्हणजेच ती कुठे फिरत होती हे जर का आपल्याला समजलं तर कदाचित आपल्याला खरा गुन्हेगार शोधण्यासाठी नक्कीच मदत होईल. यावरती ते म्हणतात, ठीक आहे तुम्ही चिंता करू नका, मी ताबडतोब आता ही यंत्रणा कामाला लावतो आणि त्यानंतर पुढचं जे काही करायचं ते करतो. असं म्हणत अद्वैतला ते आता वचन देतात की मी हे सगळं पटकन लवकर करतो आणि ते पाळतात सुद्धा आणि ताबडतोब आपली यंत्रणा कामाला लावतात आणि कलाच्या मोबाईलचं 2 ते 3 तासाचं लोकेशन ते लगेचच ट्रेस करायला सांगतात. तोपर्यंत इकडे आता रोहिणी खूपच चिडलेली आहे आणि ती सांगते, काय रे, म्हणजे मला तर कळतच नाहीये आतापर्यंत या घरामध्ये कला कला कला
ती कलाच डंका होत होता. आबा जे काही बोलतील ते आपलं कलाच करणार, कला अशी कला तशी. पण मला कळत नाहीये आत्ता आत्ता ह्या नर्सची बाजू घ्यायची काय गरज होती? कला ह्या घरची सून होती, अद्वैतची बायको होती, ठीक आहे, ते तिची बाजू घेत होते. पण ही नर्स कोण कुठली? हिची बाजू घेण्याची खरंच काही गरज होती का? यावरती लगेचच राहुल सांगतो, मम्मा चिल. कसं आहे, कला ह्या घरची सून होती. आबा नेहमी म्हणायचे लक्ष्मीच्या पावलांनी घरात आले, लक्ष्मीच्या पावलांनी घरात आले, इथपर्यंत ठीक होतं. पण ही नर्स आहे ग, हिला आपल्याला बाहेर काढायला किती वेळ लागणार आहे? कला सून होती, मी त्याचं स्थान बनवलं होतं, पण हिला घाबरायची काहीच कारण नाही. अजून काहीतरी कारस्थान करू आणि काहीतरी कांड करून हिला आता आपण बाहेर हाकलून देऊ की? तू कशाला इतकी चिंता करतेस? असं म्हटल्यावरती ती म्हणते, तसं नाही राहुल, तुला वाटतंय तितकं हे प्रकरण साधं नाहीये. ती सुद्धा मला काही साधी वाटत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता ती जरा विचित्रच आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये थोडंफार तरी अलर्ट राहायलाच पाहिजे. असं म्हणत दोघं जण आता इकडे विचार करतात. पण राहुल एकदम बिनधास्त आहे. राहुल सांगतोय, काही चिंता करायची गरज नाहीये, मी त्या नर्सला एका झटक्यात बाहेर काढेन. एक डाव फसला म्हणून काय झालं, दुसरे सुद्धा डाव आहेत की आपल्याकडे. असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते, जे काय करायचं ना ते लवकरात लवकर कर, हिला एकदाची इथून बाहेर काढ, मला आता ही या घरामध्ये सहन नाही होत. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मम्मा चिल, नक्कीच काहीतरी करेन मी. इकडे आता ज्या लोकेशनवरती कला म्हणजे ज्या लोकेशनवरती ती 3 तास फिरत होती, ती कुठे कुठे गेली होती, त्याच्यामधलं एक लोकेशन असतं ते म्हणजे अद्वैत आणि रोहिणी यांचा फ्लॅट. त्या फ्लॅटच्या इथे तिचं लोकेशन आहे हे कळतं. आणि मग त्या फ्लॅटमध्ये कोण राहतं, त्या फ्लॅटचं काय हे आहे किंवा तिथलं स्टेटस काय हे पाहण्यासाठी आता इकडे पोलिसांनी आपली माणसं त्या फ्लॅटमध्ये पाठवलेत. जेव्हा त्या फ्लॅटमध्ये काही माणसं पाठवलेत त्यावेळेला एका माणसाला घेऊन कॉन्स्टेबल आलेले आहेत आणि हा राहतो या फ्लॅटमध्ये. यावरती कॉन्स्टेबल त्याला म्हणतात, तुम्ही गेली किती वर्ष इथे राहताय? यावरती तो सांगतो, मी 20 वर्ष इथे राहतोय. अद्वैतला का कुणास ठाऊक, पण त्याच्यावर त्या बोलण्यावरती शंका आलेली आहे. आणि तो सांगतो, 20 वर्ष नाही, हा खोटं बोलतोय, हा काहीतरी खोटं बोलतोय, आपल्यापासून काहीतरी लपवतोय. बोल, काय लपवतोयस तू आमच्यापासून? जर का सत्य सांगितलं नाहीस ना तर इथल्या इथे तुझा जीव घेऊन टाकेल. पोलीस म्हणतात, चांदेकर असं नाही करू शकत. अद्वैत सर, तुम्ही पहिले बाजूला व्हा, कायदा हातात घेणं हा गुन्हा हे तुम्हाला माहिती आहे ना? यावरती अद्वैत म्हणतो, नाही सर, हा काहीतरी खोटं बोलतोय. मला एक प्रकारची कुठेतरी हिंट आता मिळती आहे की हा खोटं बोलतोय. मी म्हटलं ना हा खोटं बोलतोय. याला आता आपल्याला काहीतरी हे करायलाच पाहिजे. असं जेव्हा आता म्हणतायत, अद्वैत म्हणतोय, त्यावेळेला आता इकडे पोलीस म्हणतात, हे बघा, जर तुम्ही काही लपवत असाल तर या सगळ्याचा तुम्हाला आता भुगताना करायला लागेल. बोला, काय लपवताय सांगा. यावरती तो माणूस पळून जायला निघतो. मग तो माणूस जेव्हा पळून जात असतो अद्वैत त्याला पकडतो आणि, सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हा काहीतरी आपल्यापासून लपवतोय किंवा काहीतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. यावरती पोलीस त्याला पकडतात आणि, बोला, काय फसवताय, काय लपवताय? मग तो सांगतो, सॉरी माफ करा, म्हणजे मी हे जे म्हटलं ना तुम्हाला की मी 20 वर्ष इथे राहतोय, नाही, मी खरंच 20 वर्ष इथे काही राहत वगैरे नाहीये, मी आत्ता आलोय, 6 महिने झाले असतील. यावरती पोलीस म्हणतात, मग बोल, कुणाचा फ्लॅट आहे हा? बोल लवकर, कुणाचा फ्लॅट आहे, कुणाला वाचवतोयस तू? यावरती तो आता सांगायला लागतो, सर, राहुल फडतरे आणि आता रोहिणी फडतरे या दोघांचं नाव घेतल्यावरती अद्वैतला सत्याचा उलगडा तर प्रेक्षकांनो झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता अद्वैत विचार करतो, म्हणजे कला इथे आली होती यांच्या फ्लॅटवरती 6 महिन्यापूर्वी आणि तिने असं काहीतरी ऐकलेलं आहे की ज्याच्यामुळे ती आता इकडे सत्य शोधण्यापर्यंत पोहोचू नये म्हणून कलाला संपवण्यात आले. 1 ना 2 अनेक प्रश्नांची उत्तरं आता इकडे सापडलेली आहेत, ती म्हणजे अद्वैतला. तोपर्यंत इकडे आता सुकन्याचं सुद्धा प्लॅनिंग चालू आहे. ती विचार आबांना औषधं वगैरे देतीये, पण तिच्या डोक्यातला विचार काही जात नाहीये. अद्वैत सर आले असतील का? काय झालं असेल? म्हणजे तिकडे काय घडलं असेल नक्की मला काही कळायलाच मार्ग नाहीये. बघू का त्यांच्या रूम मध्ये गेलेत का? असं म्हणत ती त्याच्या रूम मध्ये आलेली आहे. पण रूम मध्ये एंटर करताच तिला जो आपुलकी, जो प्रेम, माया या रूम मध्ये जाणवलेली आहे, तर ते बघून मात्र आता ती थोडीशी गडबडली. का असं होतंय? या रूम मध्ये आल्यावरती प्रत्येक वेळेला मला असं का वाटतंय? इकडे आता सगळी माहिती अद्वैतला समजलेली आहे आणि अद्वैतला क्लू सापडलाय की रोहिणी आणि राहुल या सगळ्यामध्ये आहेतच. आणि तो सांगतो की, सर तुम्ही याला पकडून घ्या,
पण ना माझा भाऊ राहुल आणि माझी आत्या रोहिणी यांच्यापर्यंत हे सत्य पोहोचणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. त्यांना कोणत्याही प्रकारे सत्य कळलं नाही पाहिजे की आपण ह्यांना अटक केलेलं आहे. त्यांना गाफीलच ठेवून मला पुढचं काम करायचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचणार नाही याची तुम्ही काळजी घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच अद्वैत विचार करतो की मला या सगळ्या खोलापर्यंत पोहोचायचं असेल तर या सगळ्यापर्यंत या पोहोचण्यासाठी या दोघांना गाफील ठेवणं आवश्यकच आहे. आणि तो रोहिणी आणि राहुल पासून सगळं लपवतो. बरं आता हे सगळं होत असताना आपल्याला नंतर बघितलं जातं आपलं की सुकन्या सांगत असते, खरं सांगू का तर अपघाताच्या दिवशी एक पांढरी कार होती, पण अपघात झाला त्यावेळेला कला मॅडम जिवंत होत्या बहुतेक. त्यानंतर काहीतरी झटापट झाली होती. हिरव्या कलरची साडी नेसलेली एक बाई तिकडे होती खरी असं म्हटल्यावर ती लगेचच आता अद्वैतला संशय आलाय. पण त्याच वेळेला एक वेडा तो ज्याने हे सगळं ऍक्सिडेंट पाहिलाय तो आलाय. अद्वैत त्याला म्हणतोय तुम्ही कोण? त्यावरती सुकन्या सांगते हे माझ्याकडे काका असतात आणि ते काका ज्या वेळेला रोहिणी राहुलला पाहतात यांनीच अपघात केला असं म्हणत ते अद्वैतकडे ओरडायला लागलेले आहेत.